खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण बघतोय की तासगाव कवठेमंकाळमधील विसापूर जिल्हा परिषद गटामध्ये आज आपण हातनूर या गावामध्ये आलो आहे. आज आपण बघतोय की जिल्हा परिषदेसाठी अमित भैया नागेश माने मिस्त्री साहेब आणि विसापूर पंचायत समितीसाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अक्षय लक्ष्मण जाधव. आपण त्यांची चर्चा करतोय. भारतीय जनता पार्टीनं प्रचारामध्ये सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारली असताना आज हे उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचाराच्या रॅलीमध्ये दंग असताना आपण इथं आलो आहे. आणि इथं महत्त्वाचं म्हणजे आपण महेश भाऊ खराडे यांच्याकडे बघतोय की अक्षरशः साखर कारखानदारांच्या उरामध्ये धडकी बळवणारं हे नेतृत्व आज इथं भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले आणि त्याने आता प्रचाराचा सुरुवात केली. नेमकं महेश भाऊ काय सांगाल, काय परिस्थिती आहे? भारतीय जनता पार्टीचा प्रचार तुम्ही सुरू केला आहे. आज आम्ही विसापूर जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमित भैया माने उर्फ मिस्त्री, त्याचबरोबर विसापूर पंचायत समिती गणाचे आमचे उमेदवार डॉक्टर अक्षय जाधव यांच्या प्रचाराचा नारळ या महादेवाच्या मंदिरामध्ये, प्रचाराचा नारळ म्हणण्यापेक्षा प्रचार रॅलीचा शुभारंभ नारळ श्रीफळ वाढवून केलेला आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि तासगाव तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या 6ही जिल्हा परिषदेमध्ये 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीमध्ये उमेदवार उभा केलेले आहेत. आणि भारतीय जनता पक्षानं सर्वसामान्यांना उमेदवारी दिलेली आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांना, आता व्हेटरनरी डॉक्टर आहेत, त्यांचा शेतकऱ्यांशी एवढा प्रचंड संपर्क आहे की घरोघरी जाऊन, गोठ्यावर जाऊन म्हणजे थेट संपर्क असणारे उमेदवार आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. आणि आजच भारतीय जनता पक्षानं जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा होईल. वीज बिल भारतीय जनता पक्षानं माफ केलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 100% या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी भारतीय जनता पक्ष करणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी जर भारतीय जनता पक्ष काम करत असेल तर त्या भारतीय जनता पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रचाराचा तासगाव तालुक्यामध्ये आम्ही प्रचंड असा धडाका उडवून दिलेला आहे. आणि मला खात्री आहे की सर्वसामान्य शेतकरी आणि महिला हे जरी आमचे उमेदवार सामान्य असतील, पैसेवाले नसतील, पण जनशक्ती विरोधात ही आमची धनशक्ती विरोधात जनशक्तीची लढाई आहे आणि जनशक्ती यात निश्चितपणानं विजयी होईल. आपण बघतोय की आज इथं या गणामध्ये सुद्धा तुमच्या प्रचंड मोठी चोरस आहे. असं असताना आज कुठलाही मोठा नेता तुमच्या तासगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा नसतानाही तुम्ही मोठ्या प्रमाणावर प्रचाराला सुरुवात केली. नेमकं काय सांगाल? खरं निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष म्हणजे 12 जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरू असल्यामुळं मोठे नेते सगळे अन्य ठिकाणी प्रचारात गुंग आहेत. त्यामुळं ही सगळी धुरा मी असेल, स्वप्नील भैया पाटील असतील यांच्याच खांद्यावरती आहे आणि आम्ही दोघंही ताकदीनं या तालुक्यामध्ये प्रचार करतोय आणि आम्हाला खात्री आहे या तालुक्यामध्ये आम्ही निश्चितपणानं चांगलं यश संपादन करू. वेटरनरी डॉक्टर असतानाही आपण उमेदवारी राजकीय क्षेत्रामध्ये यामध्ये पडलात. नेमकं काय आणि काय कारण आहे? या क्षेत्रामध्ये पडण्याचं कारण आहे की जनतेच्या असणाऱ्या अडचणी ह्या त्यांच्या घरोघरी मी रोज जातो, त्यामुळे त्यातून मला ते समजून आले की लोकांची काय अडचण आहे नेमकी. त्यामुळं हे राजकारणी जे प्रस्थापित आहेत यांनी आजपर्यंत काही केलेलं नाही. या 5 ते 7 वर्षामध्ये ते निवडून आल्यानंतर जनतेशी साधा संपर्कसुद्धा त्यांनी केलेला नाही. त्यामुळे जनता खूप नाराज आहे. जनतेने फक्त त्यांच्याकडून विकास कामाची अपेक्षा केली होती पण ती त्यांनी पूर्ण केली नाही. त्यामुळं मला जी
पक्षानं एक जबाबदारी दिल्या, त्या जबाबदारीसाठी मी सार्थ ठरवीन ती जबाबदारी आणि जनतेची सेवा करण्याचं जी संधी दिली ती मी निश्चितपणे पूर्ण करीन. आता जे तुम्ही सांगितलं की जे अगोदरचे राजकीय जे कार्यकर्ते होते किंवा जे सत्ताधारी होते त्यांनी जनतेसाठी काहीही केलेलं नाही. मग आता तुम्ही जनतेसमोर जाताय, जनतेला हे नक्की तुम्ही पटवून देताय का आणि जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतोय? होय, बरोबर आहे. जनतेला आम्ही हे पटवून देतोय की आमच्या पक्षाचं असणारं राष्ट्रीय हित धोरण आणि त्यांची विकासाची उद्दिष्ट ही आम्ही जनतेला समजावून सांगतोय. देशहितासाठी असणारं भाजप सरकार ही नेहमी कार्यरत आहे आणि विकास फक्त भाजपच करू शकते ही मी ठामपणे सांगू शकतो. काय सांगाल, उमेदवार रिंगणात आहेत, कसा प्रतिसाद मिळतोय? उमेदवार पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य तरुणांना संधी देणारी पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे भारत देशात आतापर्यंत काम झालेलं आहे, जे लाडक्या बहिणींसाठी योजना असू द्या, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बिल असू द्या किंवा इतर शासकीय सगळ्या ज्या योजना आहेत ह्या सक्षमपणे पूर्णपणे चालू ठेवण्यासाठी आमच्या पूर्ण विसापूर सर्कलनं ठरवलेलं आहे की ह्यावेळेस संपूर्ण बहुमताने भाजपला आपण निवडून द्यायचं आहे. का तर देशात भाजपशिवाय पर्याय राहिलेला नाही. जे हे तरुण उमेदवार आहेत यांना संधी देऊन भारतीय जनता पार्टीने असं दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. आज विसापूर सर्कलमधील अशी परिस्थिती आहे की गेल्या 10 वर्षापाठीमागे निवडणुका झाल्या होत्या. तर निवडणुका झाल्यानंतर जे निवडून आलेले सदस्य होते हे साध्या वाड्या वस्त्यांवरती गावकऱ्यांमध्ये कधीही गेलेले नाहीत. त्याच्यामुळं या जे निवडून आलेले प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधात गावगाड्यात प्रचंड रोष आहे. लोक पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीमागे उभे आहेत आणि आमची एवढी सर्वांना विनंती राहील की देशाबरोबर गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपली भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. तरुण युवकांना संधी देऊन यांच्या पाठीमागे उभं राहून प्रत्येकाने आपापल्या विकासाला जोर देणारे आम्ही माणसं आहे. डॉक्टर हे फक्त विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहेत आणि तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक ही धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी आहे. त्याच्यामुळं माझं एवढंच आव्हान राहील सर्व नागरिकांना की आपण धनशक्ती न बघता जनशक्तीने मोदीजींचे आणि आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवभाऊ यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणायचं आहे. तुम्ही जे आता सांगितलं की वाड्या वस्त्यांवरती हे अगोदरचे सत्ताधारी कुठेही पोचलेले नाहीत, मग हे जनतेला तुम्ही पटवून दिले आणि वाड्या वस्त्यावर गेल्यावर तुम्हाला त्यांच्याकडून काय ऐकायला मिळते? आम्ही आमच्या सर्कलमधील जेवढ्या पण वाड्या वस्त्या आहेत ग्रामीण, त्या सर्व वाड्या वस्त्यांवरती पोचल्यानंतर लोकांचा प्रस्थापितांच्या विरोधात प्रचंड रोष आहे की त्यांनी फक्त आश्वासनं दिलेत की तुम्हाला पाण्याचा व्यवस्था असो, जिथे रोड नाही त्याची व्यवस्था असो, लाईटची व्यवस्था. आज ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे की एकेका घरावरती लाईट नाही. त्याच्यामुळं सर्व नागरिक आपल्याला मोदीजींच्यावरती विश्वास ठेवून आपल्याबरोबर ठामपणे आहेत आणि आम्ही पण त्यांना फक्त सांगितलेलं आहे की ही निवडणूक ही फक्त विकासाचं धोरण डोळ्यासमोर ठेवूनच आपण लढत आहोत आणि आपले प्रस्थापित जिथे पोचले नाहीत त्या शेवटच्या घरापर्यंत पोचण्याचा आपला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्याचे आता उमेदवार अमित भैया, डॉक्टर अक्षय यांचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील की वाड्या वस्तीपर्यंत शेवटच्या घरापर्यंत पोचण्याचा आपला मानस आहे. काय सांगाल तुम्ही, आज प्रचारासाठी जात आहे, कसा प्रतिसाद मिळतोय जनतेकडून? ग्रामीण भागातल्या जनतेला आत्ता विकासाचे दृष्टिकोन असणाऱ्या पक्षावरच जास्त भरोसा आहे आणि लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना वीज बिल आणि शेतकऱ्यांचं धरणा पाटाला येणारं पाणी या विषयाभोवतीची निवडणूक फिरत आहे. लोकांना याच विषयावर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. जे तुम्ही सांगितलं की पाणी, वीज, रस्ते, या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी हे काहीच केलं नाही का? या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी जे केलं ते फार खूप कमी प्रमाणात आहे. लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा ते पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या आहेत आणि केंद्रात आणि राज्यात असणारं सरकार, या सरकारबरोबर विश्वासार्हता पूर्णपणे जनतेची या सरकारवर आहे. त्यामुळे सरकारला, जनतेला अपेक्षा या सरकारकडूनच आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. तुम्ही काम करणारी माणसं आहात, तुम्हालाच आम्ही मतदान करणार आहे, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्यातून येत आहेत. आपण बघतोय या ठिकाणी भारतीय जनता पार्टी देशात आहे, राज्यात आहे आणि जिल्ह्यातही आहे. त्यामुळं इथं अगोदरचे जे काही सत्ताधारी होतं त्यांनी फक्त लोकांना थापाबाजी करण्याचं काम केलं, कुठलंही काम केलेलं नाही असं यांनी सांगितलं. कारण डॉक्टर हे वेटरनरी डॉक्टर आहेत, यांचं रोज सकाळी उठलं की प्रत्येक शेतकऱ्यांशी संबंध येतो
आणि त्यांनी ते ओळखलं की हे अगोदरचे सत्ताधारी निव्वळ फसवे आहेत. त्यांनी कुणालाही शेतकऱ्याला कुठलीही मदत पूर्ण केलेली नाही. फक्त निवडणुकीपुरतं यायचं आणि नंतर 5 वर्ष अशीच काढायची असं यांचं म्हणणं येते. त्यामुळं आता मात्र डॉक्टर अक्षय हे ताकदीनं मैदानात उतरलेत आणि त्यांच्या पाठीशी महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची नाळ. आयुष्यभर त्यांनी शेतकऱ्यांसाठी रक्त सांडलं असे आपले महेश भाऊ खराडे आज त्यांच्याबरोबर ताकदीनं आहेत. महेश भाऊंना नेमकं शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं आणि त्यांना कुठं कुठं अडवलं जातं हे चांगलंच माहिती आहे. आणि आज तरुण तडफदार उमेदवार त्यांच्या सोबत आहेत. हे जर तुम्ही निवडून दिलेत तर मात्र सर्वसामान्यांचे वाड्या वस्तीवरची गोरगरीब सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असंही त्यांनी आता सांगितलंय. त्यामुळे त्यांनी आता प्रचाराला सुरुवात केलीच आहे आणि भारतीय जनता पार्टीला पूर्ण ताकदीनं प्रतिसाद लोकांच्याकडून मिळतोय आणि ते 100% यावेळी बाजी मारतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.